मनात भाव असते ना तर कोणती गोष्ट शक्य होते. माझ्या मनामध्ये खूप दिवसापासून गगनगिरी महाराजांचं जो मठ आहे त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होती. मेन म्हणजे मला ते लोणावळ्यात आहे हे माहित होतं, पण एकविरा देवीला जातानाच रोडलाच हा मठ लागतो हे मला ऍक्च्युली माहित नव्हतं. मी माझ्या मैत्रिणीबरोबर एकविरा देवीच्या यात्रेला गेले होते, त्यावेळेस हा मठ देखील त्या ठिकाणी आहे असं मला समजलं. त्यानंतर आम्ही या मठाला भेट देण्यासाठी गेलो, दर्शन घेण्यासाठी गेलो. तर खूप छान वाटलं या मठामध्ये गेल्यानंतर. या मठाची महती तुम्ही नक्कीच ऐकून असाल. तर जास्त काही क्षण मला त्या ठिकाणी टिपता आले नाहीत, पण जेवढे काही क्षण मला त्या ठिकाणी टिपता आले, व्हिडिओ काढता आला, तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण व्हिडिओ वगैरे काढण्याच्या त्या ठिकाणी अलाउड नव्हतं, पण तरी देखील मी छोटा प्रयत्न केलेला आहे की व्हिडिओ घेण्याचा वगैरे. तर छान वाटलं. मी पहिल्यांदाच गेले होते. ऍक्च्युली त्या ठिकाणी शांत असं बसावं असं ते ठिकाण आहे. खूप छान ठिकाण आहे. या ठिकाणी पाणी वगैरे मंदिराच्या भोवती या ठिकाणी पाणी देखील आहे, त्याच्यामुळे ऍक्च्युली खूप छान वाटतं. त्या ठिकाणी शांतता वाटते, थंडावा वाटतो. आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो होतो. दुपार झाले आम्हाला. आम्ही अगोदर एकविरा देवीला गेलो होतो. त्याचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक देखील मी खाली देते. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो देखील व्हिडिओ पाहू शकता. या ठिकाणी अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी आले होते. आणि माझा छोटा मुलगा या ठिकाणी बघू शकता, ह्या ज्या मूर्ती दिसतात समोर, त्याला ऍक्च्युली माहित नाही की काय आहे ते. त्या ठिकाणी मी त्याला सांगितले देखील ह्या मूर्ती वगैरे कोणाच्या आहेत वगैरे. खूप छान. मी पहिल्यांदा म्हणजे गेले होते, तर त्या ठिकाणी हे गणपती वगैरे त्याची जी मूर्ती होती ती देखील खूप वेगळी होती. त्याचे ते दात वगैरे त्या ठिकाणी दाखवण्यात आले होते. खूप 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 छान वाटतं. समोरून व्हिडिओपेक्षा देखील प्रत्यक्षात जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो ना, खरंच खूप छान वाटतं, मनाला शांतता भेटते. या ठिकाणी म्हणजे सगळे संत जे आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्या मूर्ती वगैरे त्या ठिकाणी होत्या. खूप छान काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. खूप खूप छान वाटलं त्या ठिकाणी मला जाऊन. आणि माझा मुलगा देखील खूप कौतुकाने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पाहत होता. विठ्ठल रुक्मिणीची देखील त्या ठिकाणी मूर्ती आहे, ती देखील खूप छान आहे. आणि या मूर्तीला हात लावला की त्या ठिकाणी थंडावा तुम्हाला जाणवेल. या मूर्ती एकदम थंड अशा लागतात हाताला. आम्ही दर्शन वगैरे घेतलं या ठिकाणी. या ठिकाणी बघू शकता. आणि मेन म्हणजे गगनगिरी महाराजांचा मठ आहे ना, तिथे आतमध्ये गेल्यानंतर जी मेन मूर्ती आहे तर त्या ठिकाणी काही मला शूट नाही करता आलं. माझा मुलगा बघा, त्याला हे माहित नाही काय आहे ते, त्याच्यामुळे तो त्याच्यावरती चालत होता. मी त्याला समजावून सांगितलं तो होम आहे म्हणून. तर हे बघू शकता हे मंदिर वगैरे. मी जेवढं समय तेवढं त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी सारखे ओरडत होते लक्ष्मीकांत गेल्यानंतर की व्हिडिओ वगैरे काढू नका म्हणून. त्याच्यामुळे मी पण जास्त काही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न नाही केला. जेवढंच जमेल तेवढंच त्या ठिकाणी काढला. खूप खूप छान वाटत होतं मला. मी पहिल्यांदा या ठिकाणी गेल्यामुळे म्हणजे कधी का छानच वाटणार आहे. या ठिकाणी पाणी वगैरे कमी आहे, पण पावसात असं म्हटलं की या ठिकाणी खूप पाणी असतं. तर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी रांगेतून चाललो होतो. तर जो वरचा जो गाभार आहे तो देखील तुम्ही पहा, खूप छान आहे. या ठिकाणी खासियत म्हणजे मला माहित नाही इतर मंदिरात हे असतं का असं, पण या मंदिरामध्ये ना आपण प्रसाद नाही, मेन प्रसाद खूप खूप छान होता. डाळ भात आणि शिरा होता. तो चवीला म्हणा खूप छान होता प्रसाद. या ठिकाणी असं आहे की आपण जेवण केल्यानंतर त्या ठिकाणी आपण स्वतः ती प्लेट धुयाची. आणि मेन म्हणजे कसं असतं ना, एवढं सगळ्यांना आणि बसायची जी म्हणतात ना टेबल वगैरे चेअर वगैरे खूप छान त्यांनी त्या ठिकाणी सेटिंग वगैरे केलेली आहे त्याची. म्हणजे चेअर वगैरे धक्काबुक्कीने वगैरे पडणारच नाहीत अशा त्या चेअर त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी पॅक वगैरे करून घेतला आहे. ती देखील सिस्टम मला खूप आवडली. जेवण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गोळा वगैरे खाण्यासाठी गेलो. तिथं स्वतः प्लेट धुवायची, ती स्वच्छ धुवायची अशा पद्धतीने. त्या ठिकाणी प्रसाद आपण घेतल्यानंतर आपण स्वतः त्या प्लेट साफ करायच्या होत्या. जरा जरी खराब दिसल्या तर देखील ते पुन्हा त्या ठिकाणी रिटर्न पाठवायची. स्वच्छ करून त्या ठिकाणी पुन्हा त्या प्लेट द्यायच्या. त्या स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी आपला जो नारळाचा कासा असतो तर तो त्या ठिकाणी वापरला जात होता. कारण त्या स्वच्छ करायच्या, नंतर त्या प्लेट त्या ठिकाणी जमा करायच्या.